पुढची बातमी पाहूया। एकीकडे भारत नमत नाही हे पाहताच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ अस्त्राला अधिक धार देण्याचा प्रयत्न केला। भारतावर त्यांनी अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली। आता भारतीय मालावर अमेरिकेत 49% कर लागेल। यातील 25%ची अंमलबजावणी गुरुवारपासून तर उर्वरित टॅरिफची अंमलबजावणी 21 दिवसांनंतर म्हणजे साधारणपणे 27 ऑगस्टला होणार आहे। अमेरिकेच्या या दबावाला भारतानेही चोख उत्तर दिलंय। भारत सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांचं जनतेचं हित जपणार असा संदेश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। थोडक्यात आता अमेरिकेच्या दबावापुढे भारत फार नमतं घेणार नाही हे स्पष्ट झालंय। गुरुवारपासून भारतीय मालावर 25% टॅरिफ, बुधवारी अतिरिक्त टॅरिफ आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी। 21 दिवसांनंतर भारतीय मालावर 50% टॅरिफ। भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवत नाही म्हणून आम्ही भारतावर टॅरिफ लावत आहोत असं ट्रम्प यांनी सांगितलं आणि थेट 50% टॅरिफ लावण्याची घोषणाच करून टाकली। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियाच्या मित्रांवर दबाव टाकण्यासाठी टॅरिफ अस्त्र उगारल्याचं ट्रम्प सांगतायत। मात्र हे करताना खुद्द रशियावर मात्र अद्याप कोणतेही अतिरिक्त टॅरिफ त्यांनी लावलेले नाही। शिवाय केवळ भारतालाच ते लक्ष करत असल्याचंही दिसतंय। हा कशा पद्धतीने पक्षपाती निर्णय आहे की मग जर तुम्ही रशिया बरोबरच्या भारताच्या व्यापाराला धरून जर भारतावरती 25% ऍडिशनल टेरिफ लावणार असाल तर युरोपने मागच्या वर्षी 2024 मध्ये जो व्यापार रशिया बरोबर केला तो होता $67 बिलियन। मग तुम्ही युरोपवरती अशा प्रकारची ऍडिशनल ड्युटी का नाही लावली? तुम्ही चायनाचं उदाहरण घ्या। भारत जेवढं तेल हे चायनाकडनं रशियाकडनं भारताने आयात केलं अप्रॉक्सिमेटली $16 बिलियन, त्याच्यात दुप्पट तेल चीन हा रशियाकडनं आयात करतो। मग तुम्ही चीनवरती अशा प्रकारची पेनल्टी का नाही लावली? मात्र ट्रम्प यांचे दावे भारतानं वेळोवेळी खोडून तर टाकलेच, शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्याच हिताला प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्टही केलंय। हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है। भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा। पंतप्रधान मोदींनीच हा इशारा दिल्यानं भारताकडूनही ट्रम्प यांच्या दबावाला बळी न पडण्याचं धोरण अंमलात आणलं जात आहे। भारतीय वस्तूंवर अमेरिकेत टॅरिफ लागणार असल्यानं भारतीय वस्तू तिथं महाग होणार आहेत। भारतातून अमेरिकेत $73.7 अब्ज निर्यात होते। अमेरिकेकडून $39.1 अब्ज आयात होते। अमेरिकन आकड्यानुसार भारताकडून $91.2 अब्ज निर्यात केली जाते। $34.3 अब्ज घरात सामानाची आयात होते। भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये कपड्यांचं प्रमाण अधिक आहे। अमेरिकेत कपड्यांच्या एकूण आयातीपैकी 14% हिस्सा भारतीय कपड्याचा आहे। ही उलाढाल $5.99 अब्ज घरात आहे। भारतातून अमेरिकेला हिरे दागिने निर्यात होतात। अमेरिकेत हिऱ्यांच्या आयातीत 44.5% हिरे भारताचे आहेत। हा व्यवसाय $6.7 अब्ज आहे तर 15.6% भारतीय दागिने अमेरिकेत निर्यात होतात। हे प्रमाण $3.5 अब्ज घरात आहे। या व्यतिरिक्त चामडे, कोळंबी, यंत्रसामग्री, रसायनही अमेरिकेत निर्यात होतात। नव्या टॅरिफमुळे या वस्तूंच्या निर्यातीत 40 ते 50% घट होण्याचा अंदाज आहे। मात्र तरी भारताकडून इतर राष्ट्रांचा मुक्त व्यापार करार करण्यात आले। अमेरिकन बाजारपेठ कमी झाली तर त्याची भरपाई इतर बाजारपेठांकडून केली जाऊ शकते। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होईल अशी स्थिती नाही। एकूण 5 देशांपैकी ब्राझीलने तर त्यांच्याविरुद्ध सरळ असंच धोरण घेतले की आम्ही तुम्हाला विचारणार नाही आणि ब्राझीलने असं पण सुतोवाच केले की ते भारताशी चर्चा करतील, चीनशी चर्चा करतील। त्यामुळे आता ब्रिक्स कंट्रीला एकत्र येऊन जरुरीच आता आहेच आणि आपल्याला एक दोन अंडरलाईन जे काही आपल्याकडचे ज्या काही गोष्टी आहेत, एक तर UPI ते भारत मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व्यवहार जे देशामध्ये जगामध्ये करते 50% UPIच्या माध्यमातून होत आहेत। तर तिकडे डॉलरला काही पॅरलल इकॉनॉमी जर तयार झाली तर अमेरिकेला ते परवडण्यासारखं नाहीये आणि आपण नेहमीच म्हणतो की डॉलर म्हणजे एक वर्किंग कॅपिटल अख्ख्या जगाचं आणि अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, फेडरल बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह बँक ही
ह्याचे मालक हे भारताचं म्हणजे भारत सरकार आहे. फेडरल बँक ही काही बँकांना काही जणांनी घेतलेली बँक आहे, ती सरकारी बँक नाहीये. आणि हे 100 वर्षापासून हा जो प्रकार चालू आहे, त्यामुळे फिस्कल डेफिसिट असू दे, म्हणजे त्यांच्यामुळे तर प्रचंड कर्ज आहे. पण आत्ताचं मला वाटतं जो डेफिसिट आहे भारत आणि रशियाच्या अमेरिकेतला, तो अगदी किरकोळ आहे. त्यामुळे आजचा जो हा निर्णय हा राजकीय जास्ती आहे, आर्थिक कमी आहे. पण आता मुक्त व्यापार करार इंग्लंड बरोबर केलेला आहे. आपल्याला इंग्लंडची पूर्ण मार्केट ओपन आहे. 13 देशांबरोबर भारताचे मुक्त व्यापार करार झाले आहेत. त्यामुळे पॅनिक सिच्युएशन आपल्याकडे अजिबात नाहीये. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम होईल वगैरे असं नाहीये. आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही हो. डोमेस्टिक कन्झम्पशन आपल्या जीडीपीचा ग्रोथ रेट सस्टेन करण्यासाठी अगदी इनफ आहे. त्यामुळे याला फार महत्व देतात. एकूणच ट्रम्प यांनी याआधी चीनवर भरमसाठ टॅरिफ लागू करून नंतर माघार घेतली होती. तर सध्या चीन बरोबर वाटाघाटी सुरू आहेत. भारताचा उल्लेख चांगला मित्र करतानाच ट्रम्प यांनी त्यांचं भारताबाबतचं दुटप्पी धोरणच दाखवून दिलंय. अर्थात ट्रम्प यांच्यासमोर न झुकण्याचा निर्धार चीनप्रमाणेच ब्राझील या भारताच्या ब्रिक्स सहकार्यानेही व्यक्त केलाय. आता भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या पुढच्या डावाकडे जगासह भारताचंही लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.